तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तर आमच्या त्या दिवशी लग्न झालं त्या पूजेची खुंट न्यायला आलोय केळीची. तर आता आलोय आपण खुंट न्यायला. तर बघू शकताय तुम्ही इथं केळीची झाड आहेत, पण आम्ही येळाच घरी विसरलो. तर आमच्या भावाने एक खतरनाक जुगाड केला, ते तुम्हाला दाखवतो. आता कसं काढणार रे? आता आपण तर वेळ आणायचं राहिले. हा. आता खुटण येणं तर गरजेची हा. आहेत. घर आपले लांब, त्यामुळे हा आधुनिक शोध लावून मी हा तारचा जुगाड केलेला आहे. ह्याच्यानुसार मी केळीचं खोट कापतो कसं ते तुम्हाला दाखवतो. या इकडं. अशा रीतीने ही जी तार आहे का, ही तार आपण ह्याच्या इकडं पलीकडे टाकायची असती आणि असं माप घ्यायचं, बघायचं आपल्याला केवढं खूट लागतोय. त्याला असं एक पिळा करायचा आणि मस्त पैकी अशा ह्याची करवत तयार करायची. सॉरी, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे काय होतंय, जरा हे जुगाड नवीन असल्यामुळे आपल्या पण हे हातानं जरा अवघडच जातंय. असे दोन पिळे घालायचे, हे बघितलं का, आणि असे करवत चालू करायची. तर हा इकडे इकडे हे बघा मित्रांनो, असं आपण थांबी हाताला हे होते अशा प्रकारे कापू शकतो. आता माझा घामच निघायला लागलाय. पण काय करतो आता, येळा घरी राहिला तर हे करायलाच लागतंय. घर आता हे तुम्हाला असं 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 घ्यायचं. तर बघू शकता मित्रांनो कसा जुगाड केला, पण त्याला कष्ट लागलं. पण काय, हे असं ओढायचं असं थोडं. आणि वेळेला हे उपयोगी पडू शकतं. तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान. मित्रांनो आता म्हणलं थोडं इथं चिंचेचं झाड दिसलं तर म्हणलं चिंचा खाऊन जाऊया कच्च्या कच्च्या. तर चला चिंचा खाऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं चिंचेचं झाड आहे खूप मोठं. आमच्या इथे ह्या चिंचेच्या झाडाला म्हसोबाची चिंच असं म्हणतात. तर इथं खाली देव आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. बघू शकता. आणि इथं शेजारीच मिरचीची पण बाग आहे. मित्रांनो जाता जाता आपल्याला इथं मैना काकू दिसलेले आहेत, तर त्यांना भेटून जाऊया. तर या मिरच्या तोडतायत. आमचं हे असलं विचित्र ड्रेस आणि आले तर तिथे ही घेऊन आता चांगली फोकच काढेल. एक फोटो काढता येते, फोटो काढते जावाय. किती राहिल्यात मिरच्या तोडायच्या? मिरच्या होय. हा, मला बोलायला लावताय का तुम्ही? का ते तुम्ही काय करताय ते? सांगा तर तुम्ही. आम्ही वय जेवतो या. मित्रांनो थोड्या लाजतायत त्या. काय रे बाळा बोल शकता. हे आमच्या इथले म्हसोबाचे देव आहेत, त्याला आम्ही खूप मानतो. तर मित्रांनो काही इथे एक आपल्याला आकडा दिसलेला आहे, तो आपण घेऊया. काय हाताला यायना तरी तोडतो. तर बघू शकता तुम्ही ही चिंच आपण घेतलेली आहे. तर आता परत जाऊया शुभमकडे, त्याला पण देऊ थोडीशी. मित्रांनो आता खुंट घेऊन आपण घरी चाललेलो आहे. हे पूजेसाठी लागतात, तर तुम्हाला माहीतच असेल. तर कोण कोण ही खुंट अशी पूजेला वापरतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इथं या खुंटाला काय म्हणतात ते बी सांगा. खुंट घेतलेला आहे आणि आपण चाललेलो आता घराकडे. तर आणि हे खुंट घरी नेऊन ते चौरंगाला बांधायचे पण आहेत. आणि आता घरी जाऊया आपण. आता आपण खुंटे घेऊन घरी चाललेलो आहे गाडी. तर शुभम गाडी चालवत आहे, तुम्ही बघू शकताय. हे पुढे बघा पाठशी. आणि आता आपण घरी आलो. आणि आता देवाच्या देवळापाशी आलेलो आहे आणि तिथून आता घरी चाललेलो आहे. आता मित्रांनो आपण घरापाशी पोचलेलो आहे. हळू घे पडन. हे बघू शकता तुम्ही, घर मांडव तर तुम्हाला दिसतच असेल. आणि पुढे नवरदेव थांबलेला आहे. तर मित्रांनो घरी पोहोचलो आणि आता वाईस खुंट मोठी होती ती बारीक करून दिली. तर हे ब्राह्मण काका होते. तर मित्रांनो ते पूजा करतात. तर आणि शुभम खुंट बारीक करतोय, ती मोठी होती म्हणून. आणि आता खुंट कापतोय आम्ही. आणि त्यांनी खुंट कापलेली आहे, त्यांनी नवरदेवाच्या हातात दिलेली आहेत. आणि नवरदेव आता घरात घेऊन चाललाय. तर असे एक एक करून आम्ही सगळे खुंट कापतोय. तर तुम्ही बघू शकताय कसा खतरनाक मध्ये आपण कसा कट करतोय. मित्रांनो आल्या आता एक खुंट दिली आणि परत दुसरं काम लागलं. आता आपल्या मित्रांनो कडीपत्ता न्यायला आलेलो, आता टमाटे आणायला चाललोय. नंतर पण आम्ही दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो आता यश आणि शुभम आम्ही चाललेलो आहे तिघं टमाटे आणायला. आणि हा फळ आपलाच आहे. तर बघू शकताय तुम्ही, टमाट्याचा फळ आहे. काय झालंय काय म्हणतोय शुभम तू? आमचा भाऊ झाला आता ब्लॉक मध्ये व्यस्त.
त्यामुळे आमच्या फाडाकडे झालंय दुर्लक्ष. त्यामुळे आमच्या फाडा लागली माशी. हा आलं का लक्षात? असं आहे का? त्यामुळे अशी निवडून 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 घ्यायला लागतात. आलं का लक्षात? आमचा भाऊ आता ब्लॉग मध्ये व्यस्त झालेला आहे. भाऊला करायची लग्न, लग्नासाठी पाहिजे पैका, पैसा नाही त्यामुळे भाऊ करतोय आता ब्लॉगिंग चालू. त्यामुळे मित्रांनो आपल्या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा आणि ब्लॉग आवडल्यास नक्की फॉलो करा. मित्रांनो आता मी बरगतचा अशी तंबाटी तोडलेली आहेत पिशवीमध्ये, तरी अजून तोडतायत. काय बेची काय कारण नाही, फट तर आपलाच आहे. तर चला आता मग तंबाटी तोडून आपण घरी जाऊया. मित्रांनो आपला मित्र आलेला आहे ट्रॅक्टरवर, प्रसाद थांबती. तर बघू शकता किती हँडसम बॉय आहे. तर मित्रांनो यशनी ओळख दिली आता आपल्या मित्राला, आणि आता आम्ही चाललोय यशला घरी सोडून आम्ही जाणार आहे आता परिंच्यात. तर परिंच्यात आपल्याला दही आणि थोडंसं मटेरियल आणायला जायचंय, तर आपण जाऊया. मित्रांनो आपण आता दही आणि थोडं कोल्ड घेतलेले आहे. तर शुभम स्टिंग घेतोय. इकडून अरे इकडून काढ की. तर मित्रांनो मी फ्रुटी घेतलेली, त्यांना फ्रुटी प्यावी थोडीशी, तर फ्रुटी तर लयच गोड लागत होती. तर आणि मित्रांनो शुभमने घेतलेली स्टिंग आणि तो होतो आता चिंग. तर आणि आता तो गाडी चालवतोय आणि आता आम्ही दहीयंती घेऊन चाललो आता घरी. तर घरी पण मित्रांनो आता आपण मटेरियल घेऊन चाललेलो आहे घरी त्यांच्या द्यायला. आणि मित्रांनो आपल्याला दिसले तिथं आल्यावर ओमकार खतरनाक मध्ये वांगी चिरतोय बघा मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो बांडी पण आलेली आहेत पूजेसाठी. त्यांना वरदेव साईड सांगतोय त्याला. मी पिकअप मध्ये चढलोय, बांडी खाली द्यायची आहेत. तर मित्रांनो आता शुभमनी आणि आप्पांनी बांडी खाली घेतलेली आहेत. नंतर मित्रांनो शुभम ते कांदा कापल्याला तो भाजत होता. आचारी तर दुसराच हेच आचारी झाला. खतरनाक मध्ये शुभम पाठीमागचा तुम्ही बघू शकता, इथं आचारी एक असा कमरा देऊन थांबलाय, त्याला काम लावलंय. तर मित्रांनो त्या कॅमेराला लाजून साईडला गेला. तर शुभम आपल्या कामात व्यस्त आहे. मी तुम्हाला मागे दिसत असेल बसलेला. खतरनाक मध्ये आता तो मित्रांनो हा 2 नंबर आचारी आहे, थोडासा लागतोय कॅमेराला. आता कसे आता वाटत कसा चॉकलेट हसतोय. भाऊचं काम एकच नंबर आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण दिवसभर सौरभच्या पूजेच्या तयारीतच होतो. तर म्हणलं आता घरी जाऊन उरकून यावं, आता त्याच्या पूजेला जेवायला जायचंय. तर आता आपण जेवायला जाऊया. या बोळीतून चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. या अंधारात तिथे मला कुत्रं दिसलं. तर आता बोळीतून आपल्याला काका भेटलाय, तो मोबाईल मध्ये व्यस्त आहे. तर मित्रांनो म्हणलं आता वाढवावं वाईच, तर मी शिरा घेतला. तर म्हणलं वाढावा आता सगळं. तर मित्रांनो हा दुसरा दिवस आणि काल आपल्या सौरभची पूजा होती. तर पूजेचा सगळा ब्लॉग केला आम्ही. तर तुम्हाला पूजा कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आपला ब्लॉग आहे ना ह्या व्हिडिओमध्ये खूप मोठा झालेला आहे, तर समजून घ्या. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर धन्यवाद.